मी असं विधान केलं तर चुकीचं होणार नाही. उद्धवजींचं 5 वर्ष गेल्या काळातली आणि त्यांचं महापौर पद हे आमच्या आणि भाजपच्या मेहरबानीवर बसलेलं आहे. माननीय अमित शहाजी हे सगळ्या भाजपच्या नेतृत्वावर तेवढंच प्रेम करतात जेवढं माझ्यावर. निर्णय केल्यानंतर 100 प्रश्नांचे बाण त्यांच्या अंगावर येतील. या राज्यामध्ये सक्ती केवळ मराठीची आहे, पण तुम्हाला इंग्लिश चालेल पण ऑप्शनल हिंदी नको, हा बेबनावपणा आहे. महाराष्ट्रातील भाजपचा तुम्ही असे नेते आहेत की ज्यांना अमित शहाची डायरेक्ट हॉटलाईन कनेक्टेड आहे. खरं आहे, तुम्ही युतीत सडलो म्हटल्यानंतर पुढची लोकसभेची निवडणूक का बरोबर लढलो? असं वाटतं की आशिष शेलार आधीच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री होते, अनेक महत्त्वाची खाती होती, पण यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये आशिष शेलारांना थोडंसं जरा काम तुमच्या जोरात सुरू आहे, पण याच्यापेक्षा आणखीन चांगलं खातं देतात असं. यातले कुठले किल्ले निवडायचे, त्याचं प्राधान्य काय, प्राधान्यक्रम कसा असला पाहिजे, या सगळ्या प्रस्तावाला नाव काय दिलं पाहिजे. यामुळे सल्लागार समिती हायकमांडने जो डिफर केलेला प्रस्ताव होता तो इन्स्क्राईब करण्याची भूमिका अंतिम समितीने घेतली. सल्लागाराचा सल्लाही बाजूला टाकला. त्या प्रचंड मोठ्या लढाईतून आपल्याला यश मिळालं. 5 वर्षासाठी नाही, हा वारस मानांकन मिळालेलं आहे, पण त्याचं मूल्यमाप दरवर्षी ती समिती करत असते. उद्धवजींच्या काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारी काँग्रेस पण नव्हती, ती भाजपच होती, कारण मुंबईकरांचं हित त्यात होतं. माननीय मोदीजी वारंवार म्हणतात विरासत से विकास. विरासत आम्हाला हवी आणि विकास पण आम्हाला हवा. मला तर ती दोन्ही कामं दिली. यंदाचा लेट्सअपचा दिवाळी अंक हा महाराष्ट्राच्या वारसा या विषयाला वाहिलेला आहे आणि या वारसा यादीमध्ये यंदा युनेस्कोनं आपल्याला जी भेट दिलेली आहे, महाराष्ट्राचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये गेलेले आहेत. आणि ही जेव्हा यादी तयार सगळी होत होती त्यासाठी जे परिश्रम घेणारे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आज माझ्यासोबत आहेत. आशिषजी, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. हे 12 किल्ले वारसा यादीमध्ये जातील याचा आत्मविश्वास होता सुरुवातीपासून? आत्मविश्वास होताच, त्या विश्वासाने कामालाही आमची टीम लागली होती. बरं. पण या सगळ्या प्रवासामध्ये काही गोष्टी शिकायला मिळाल्या, काही गोष्टी कशा अडचणीच्या झाल्या. बरं. याची कहाणी मोठी आहे. बरं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं कर्तव्य, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, मातृत्व आणि जगालाही लाजवेल असा पराक्रम, हा जो महाराजांचा आपण जगासमोर नेण्यामध्ये काहीतरी करायचं आहे, धाडसाने हिररीने करायचं आहे, ही भूमिका घेऊन आम्ही त्यात उतरलो होतो. पण जेव्हा चर्चा सुरू झाली त्या मीटिंगमध्ये, तेव्हा ते सगळं सोपं होतं इतकं? नुसती यादी गेली आणि तुम्हाला खरं सांगू, यादी किंवा मानांकन मिळणं ही प्रक्रिया अशी पण किचकटच आहे. बरं. ती विविध वळणांवर विविध पद्धतीने विरोध येत असतो. बरं. आपल्या या मानांकनाच्या विषयातला अभ्यास वर्ष 1.5 वर्षापूर्वी जरी सुरू झाला तरी त्यातला पहिला टप्पा जो तो होता तो एका देशाला एकच प्रस्ताव त्या ठिकाणी युनेस्कोला पाठवता येतो. बरं. आणि आपण जाणताच की भारत हा इतका वैविध्यपूर्ण देश आहे. इतकी राज्य आहेत, त्या राज्यात असलेल्या सगळ्या ऐतिहासिक किंवा त्याला आपण स्थापत्यशास्त्रातलं मूल्य असलेल्या खूप गोष्टी आहेत. मग या सगळ्यामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारचं धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी प्राधान्य या वर्षीच्या प्रस्तावाला आपल्या गड किल्ल्यांना, 12 गड किल्ल्यांना दिला. ओके. तो केंद्र सरकारकडून मांडताना ज्या प्रक्रिया करायला लागतात त्यासाठीची पूर्ण बांधणी, कागदपत्र, त्याचा प्रस्ताव हा केंद्र सरकारच्या माध्यमातून युनेस्कोला जातो. बरं. आणि तिथल्या कार्यपद्धतीने परिमाणं अजून वेगळी आहेत. त्यासाठी व्यावसायिक यंत्रणा कामाला लावायला लागतात. त्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्यानंतर त्याचा शोधबंध, निबंध, प्रबंध, त्याचे पुरावे, या सगळ्यामध्ये असलेल्या विविध पूर्ण मतमतांतर, त्यातल्या असलेल्या सर्वसमावेशकतांचा निर्णय कसा घ्यायचा, हे एक मोठं आव्हान होतं. बरोबर. इतिहास तज्ज्ञांचं काही मत, अभ्यासकांचं काही मत, यातले कुठले किल्ले निवडायचे, त्याचं प्राधान्य काय, प्राधान्यक्रम कसा असला पाहिजे, या सगळ्या प्रस्तावाला नाव काय दिलं पाहिजे. ओके. आणि म्हणजे दिलेलं नाव मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया.
आणि मग प्राथमिक चाचणीतनं युनेस्कोतला गेल्यानंतर आयकॉमॉस नावाची त्यांची सल्लागार समिती, बरं, त्यात अपेक्षित जगातले असलेले तज्ज्ञ, त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका, राजकीय भूमिका, त्यांचा असलेला अभ्यास, त्यांच्याकडे असलेला रेफरन्स, याच्या कसोटीवर आपला प्रस्ताव दम असला तरी त्या चौकटीत मान्य करून घेणं. ओके. आणि या प्रस्तावामध्ये तर आयकॉमॉस मध्ये आज सांगायला मला काही अडचण नाही, किंवा किंबहुना मी सांगितलं पाहिजे की आयकॉमॉस ही सल्लागार समिती जो प्रस्ताव देतो, सर्वसाधारणतः तोच अंतिम निर्णय घेणाऱ्या 21 देशांची जी समिती असते तो मान्य करते. बर. कारण जगभरातल्या विविध यंत्रणा या त्यात फोर्सिंग, ज्याला आपण म्हणू, असं काम करत असतात. मग आयकॉमॉसने आमच्या लक्षात आलं की त्यांचा प्रतिसाद आपल्याला अपेक्षित आहे तसं मिळत नाहीये. बरं. आणि प्रत्यक्षात त्यांनी दिलेला सल्ला हा दुर्दैवाने इन्स्क्राईब म्हणजे आय असं न करता डी म्हणजे डिफर करणारा दिला होता. आणि मग तो डिफर होऊन परत यावा, परत इतकी वर्ष जावी, यापेक्षा आपण पुन्हा त्यांच्यासमोर मांडणी करून पुन्हा अंतिम समिती निर्णय घेणाऱ्या 21 राष्ट्रांना हे कन्व्हिन्स करणं, यासाठी माननीय मोदीजींनी केलेलं कार्य, त्या 21 राष्ट्रांच्या राजदूतांना, तिथल्या असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांना केलेला संपर्क, आपण मांडलेल्या भूमिका, यामुळे सल्लागार समिती आयकॉमॉसने जो डिफर केलेला प्रस्ताव होता तो इन्स्क्राईब करण्याची भूमिका अंतिम समितीने घेतली. सल्लागाराचा सल्लाही बाजूला टाकला. या प्रचंड मोठ्या लढाईतून आपल्याला यश मिळालं. याच्यामध्ये एक आहे की अनेकांना असं वाटतं की वारसा यादीत आपण आलेलो आहोत, पण पुढे काय? पुढे या 12 किल्ल्यांसाठी तर तुम्ही काय प्रयत्न करणार? त्याच्या सौंदर्यासाठी किंवा पर्यटकांना त्याचा ओघ तिथे वाढावा यासाठी सरकार म्हणून आता पुढे तुमची भूमिका काय? आता जबाबदारी आपली वाढली आहे. आंतरराष्ट्रीय, ज्याला आपण म्हणू जागतिक वैश्विक मूल्य म्हणून, वैश्विक अद्वितीय मूल्य, हे आपण या मानांकन आपल्याला मिळालं. आता ते वैश्विक मूल्य जे मानांकन मिळालंय ते टिकवणं, त्याचा रखरखाव करणं, तो विविध अंगाने जगासमोर मांडणं, त्याच्याशी संपर्काशी साधनं निर्माण करणं, दळणवळणाची व्यवस्था करणं, या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला जगातील पर्यटकांना आकर्षित करणं, असे विविध अंगांनी याचा विचार करायला लागतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली या विषयातली, आणि यात विविध खात्यांचा सुद्धा आपापला कार्यभार काय असला पाहिजे याची एक कार्यपद्धती ही त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये, हा झाला एक भाग. दुसरा, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग यांनी या पुढच्या काळात त्याच्यातला पर्यटक आणि त्याचं मूल्य दोन्हीचं जतन करण्यासाठी करायला लागणाऱ्या गोष्टींची कारवाई, याची दोन्ही सचिवांमार्फत समिती बनवून त्याचा रिपोर्ट अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि याला लागेल तो निधी देऊ, अशी अर्थसंकल्पीय तरतूद, मान्यता, विचार, भूमिका, अशा तिन्ही टप्प्यावर आपण काम करतो आहोत. आणि त्याचं वैश्विक मूल्य जगासमोर टिकवूही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी वारसा त्याच दर्जाचा आपण जगासमोर ठेवू, आणि पर्यटकाचा व्यवसाय सुद्धा भारतात वाढेल, महाराष्ट्रात आपल्या वाढेल, आणि त्यातनं अर्थसंकल्पाला गती मिळेल, ही कार्यपद्धती सुद्धा करू. यातला तुमचा आवडता किल्ला कोणता 12 किल्ल्यांपैकी? बघा, असं मला एक किल्ला सांगणं अडचणीचं आहे. आणि हेही खरं की मी सर्व किल्ल्यांवर गेलो असंही नाही. अजून मी जिंजी पाहिलाच नाही. त्यामुळे सगळं पाहिल्यावर आवडता कुठला हे ठरवणं सोयीचं ठरेल. ओके. याच्यामध्ये कोणत्या किल्ल्यांवरती जास्त खर्च करावा लागेल किंवा त्यासाठी योजना मला असं वाटतं प्रत्येक किल्ल्याची एक स्थापत्य शास्त्राची मांडणी वेगळी आहे. बरं. त्याची भौगोलिक व्यवस्था वेगळी आहे. काही समुद्रात आहेत, काही समुद्र सपाटीच्या इतके वर आहेत, साल्लेर सारखा, की तो समुद्र सपाटीच्या खूप वर आहे. आणि त्यामुळे भौगोलिक, भौतिक, स्थापत्य, पर्यावरणाचा परिणाम आणि आवश्यक दळणवळण या आणि अन्य अशा पॅरामीटर्सवर तो ठरायचा आहे. आणि त्यामुळे तो अहवाल आल्यावरच आपल्याला त्यातला जास्त आवश्यकता कुठे सांगता येईल. याच्यामध्ये म्हटलं जातं की हे 5 वर्षांसाठीच आहे. 5 वर्षानंतर देखील आपल्याला हा 5 वर्षासाठी नाही, हा मानांकन मिळालेलं आहे. बरं. पण त्याचं मूल्यमाप दरवर्षी ती समिती करत असते. अच्छा, दरवर्षी आपल्याला त्या पुढे जायचं, त्या समिती पुढे जायचं. आता हा मानांकन मिळाला आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी किंवा तो टिकवतोय की नाही बघण्याची युनेस्कोची व्यवस्था असते. त्या
परीक्षेत आपल्याला दरवर्षी उतरावंच लागेल. ओके. याच्यामध्ये गेल्या जेव्हापासून महायुती सरकार सत्तेत आलेलं आहे, तुम्ही वाघनखं आणली, भोसले घराण्याची तलवार आणली, तर आणखी अशा कोणत्या वस्तू, ऐतिहासिक वस्तू आहेत की तुमच्या प्रायोरिटीवरती आहेत? वाघनखं व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियम मधनं आपण लोनवर आणली. हो. आणि त्यामुळे ती तितकी वर्ष आपल्याला त्याचं दर्शन घ्यायला मिळणार आहे. प्रथम रघुजीराजे भोसले यांची तलवार ही तर सोदेबीज मध्ये लिलावात निघाली होती. ती आपण खरं तर गनिमी कावाच म्हणू, गनिमी कावा करून सरकारच्या मालकीची आपण मिळवलेली आहे. ही पहिली गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे की जी आपल्याला आपल्या मालकीची ऐतिहासिक मूल्य असलेली गोष्ट मालकीत परत मिळालेली. आणि त्यामुळे ती सुद्धा आपण आता मुंबईत आणली आहे. त्याचा कार्यक्रम झाला, आता नागपूरला कार्यक्रम होईल. जगात आणि विशेषतः युरोपात, युरोपीय खंडात किंवा क्वीन्स रेजिम ज्या ठिकाणी होतं, अधिपत्य ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्यांना पहिल्यांदा तर एका कागदावर उतरवावं लागेल. काही सरकारी संग्रहालयामध्ये तिकडे, काही खाजगी संग्रहालयात आहे, काही खाजगी व्यक्तींकडे पण आहे, त्याची माहिती संग्रहालयाला आहे. आणि म्हणून आता ज्या वेळेला ही तलवार आणण्यासाठी मी गेलो त्यावेळेला युकेच्या आपल्या असलेले राजदूत यांच्याबरोबर बसून आम्ही एक भूमिका आता ठरवली आहे की या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एकतर कागदावर आणू आणि मग त्याच्यावर प्राथमिकतेनुसार आणि आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आपण निर्णय करत एक एक गोष्टी लोन किंवा कायमस्वरूपी याच्या आणण्याचं एक धोरण बनवतो. ह्या कामाला आपण सुरुवात केली आहे. भवानी तलवार खरोखरीच ती अस्तित्वात आहे का आणि ती तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे का? प्राथमिकतेमध्ये आहेच. आमचं वैभव आहे, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आहे आणि त्यामुळे ते महाराष्ट्र सरकारच्या प्राथमिकतेमध्ये आहेच. मी स्वतः ती पाहिलेली नाही, पण त्याच्यावरही आमचं काम चालू आहे. अनेकदा असं म्हणतात, तशी म्हणजे थोडा वादाचा मुद्दा आहे वाघनख्यांसारखाच, ती तलवार खरोखर अस्तित्वात होती का, त्यापासून काही शोध घ्यावा लागेल का, तिथून सुरुवात करावी काही लागेल का? भवानी तलवारविषयी स्पेसिफिक विचार. अभ्यासक तज्ञ आपलं मत मांडतात, मांडू शकतात, त्याचा आधारही त्यांच्याकडे असेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने जे जे भवानी मातेच्या नावाला लागलंय आणि अस्तित्वात आहे ते पूजनीय आहे. त्यामुळे तुमची त्या प्रायोरिटी लिस्टवरती आहेच. होय. ओके. थोड्या काही राजकीय प्रश्नांकडे देखील आता आशिषजींचं लक्ष वेधून घेऊया आणि त्याशिवाय ही मुलाखत पूर्ण होणार नाही. मुंबई जिंकण्यासाठीचा तुमचा विजय मेळावा 4-5 दिवसापूर्वीच पार पडला आणि त्या ठिकाणी अशी घोषणा झाली की जर महायुती सत्तेवर मुंबईमध्ये आले नाही तर काही खाण वगैरे लोक रस्त्यावर येतील आणि खाण रस्ता वगैरे असं काहीतरी होऊ शकेल. असं मुंबईमध्ये काय बदललेलं आहे की भाजपला असं वाटतं जर महायुती सत्तेवर नाही आली तर थोडंसं मुस्लिमांचं एक वर्चस्व त्या रस्त्यांवरती, त्या शहरावरती, अशी भीती किंवा असा बागुलबुवा तुम्ही का दाखवताय? माननीय अध्यक्ष अमित साटम यांनी एक भूमिका मांडली. अध्यक्षांनी भूमिका जी मांडली ते विचारपूर्वक मांडली आहे आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया द्यावी असं मला योग्यता वाटत नाही. पण मी एक नक्की सांगेन की मुंबई हे आर्थिक केंद्र असल्यामुळे, आर्थिक राजधानी म्हणतो आपण त्याला, यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, आतंकवादी आणि देशविरोधी ताकदी ह्या मुंबईकडे जास्त त्यांच्या दृष्टीने लक्ष, आपल्या दृष्टीने वक्रदृष्टी ठेवून असतात. आणि म्हणून आपण हे पाहिलंय की कसाबचा हल्ला किंवा 26/11चा किंवा त्या अगोदर बॉम्बस्फोट, या सगळ्या झालेल्या घटनांमध्ये मुंबईला केंद्र करण्यात आलं, मुंबईच्या एका एका भागाला केंद्र करण्यात आलं आणि त्यामध्ये भारतीय माणसाचा जीव घ्यावा, मुंबईला अस्थिर करावं, अशा पद्धतीचा आंतरराष्ट्रीय कट हा आता उघडच दिसतोय. पण या परिप्रेक्षामध्ये माझी मुंबई सुरक्षित ठेवावी हा भाजपचा अजेंडा आहे आणि त्या सुरक्षित मुंबई करताना सर्वसाधारणतः समावेशकताच आमचा कार्यपद्धती आहे. पण ज्या ठरवून गुन्हेगारी, आतंकवादी अशा प्रवृत्ती जिथे जपवल्या जातात, लपतात, या अगोदर लपवल्या गेल्या आहेत, त्या पद्धतीचं परत गंडांतर किंवा धोका मुंबईला नको. आणि म्हणून नागरिकांनी सजग राहायला पाहिजे आणि हा मुद्दा निवडणुकीसाठीच पुरता महत्वाचा नाही तर रोजच्या जगण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे असं आमचं मत आहे. 2017 सालचा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सभेमध्ये सांगितला की तुम्ही जवळपास ठरलं होतं तुमचा महापौर करायचं,
तेव्हा तुम्ही मुंबईचे अध्यक्ष होतात. तर तेव्हा नक्की काय, कोणाचे फोन झाले होते, काय झालं होतं नक्की ते? माननीय देवेंद्रजींनी सांगितलंच हा, की एकनाथ शिंदेजी हा. आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन त्यांना आला. तो किस्सा त्यांनी सगळ्यांना सांगितलाच आहे. पण पडद्यामागे तुम्ही काय, तुमच्यापर्यंत काय आलं? तुम्ही देवेंद्रजी काय केलं? आणि आम्ही सगळेच त्यावेळेला काही लोक निवडक एकत्र होतो. मी अध्यक्ष होतो, त्यामुळे देवेंद्रजी माझ्याशी कमी त्यांच्याशी त्या काळात बोललेलो आहे, संपर्क करून संवाद झालेला आहे. सगळ्या गोष्टी मला इथे मांडता येणार नाही, पण त्यावेळेला देवेंद्रजींनी ठरवलं असतं आणि आम्हाला परवानगी दिली असती तर त्याही वेळेला उद्धवजींचा महापौर बसू शकला नसता. मी असं विधान केलं तर चुकीचं होणार नाही. उद्धवजींचं 5 वर्ष गेल्या काळातली आणि त्यांचं महापौर पद हे आमच्या आणि भाजपच्या मेहरबानीवर बसलेलं आहे. मुंबईतल्या जनतेने उद्धवजींना कौल दिला नाही. 100च्या वर असलेल्या नगरसेवकांची संख्या 84 वर आणून ठेवली आणि 27-32 वर असलेली महानगरपालिकेतली भाजप ही 32 वरनं 82 वर नेली. आम्हाला पूर्ण यश आणि विश्वासमत नसला तर त्यांनाही तो नव्हता. आणि त्यामुळे अशा पद्धतीची विचारधारेशी तडजोड करून महायुतीत आपल्या मतविरोधी, आपल्या वडिलांवर टीका करणाऱ्या, आपल्या वडिलांनी ज्याचा विरोध केला अशा पक्षांची मदत घेऊ पण सत्ता ठेवू, असं जे महाविकास आघाडीचं स्वरूप उद्धवजींबरोबर दिसलं त्याची पाळंमुळं त्या 2017 मध्ये दिसत आहेत. आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने हा विचारधारेचा, मुंबईकरांच्या सुरक्षेचा, विकासाचा मुद्दा नसता, केवळ तो सत्तेपुरताचा होता. हे उद्धवजींचं राजकारण आता उघडं पडत आहे. तुम्ही भाजपवाले ठाकरे ब्रँड संपला असं धाडसी विधान करता, तर खरोखरी त्याच्यामध्ये कोणीच केलेलं नाही. नाही, सगळेच मत, मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की नाही, ठाकरे, मुख्यमंत्र्यांचं वाक्य काय, ठाकरे ब्रँड असेल तर केवळ बाळासाहेब ठाकरे. हो, आणि तो आहेच आणि तोच ब्रँड आहे. ह्याच्यात संपवायचा विषय कुठे आला? संपवायचा विषय बाळासाहेब ठाकरे हाच एक ब्रँड आहे, बाकी कुठला ब्रँड नाही, ही त्यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ते नेते आहेत आणि राज ठाकरे नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. अच्छा, पण आता तुम्ही अशा काही चाली खेळताय की केमिकल लोचा होतोय दोन्ही ठाकरे बंधूंचा? काय म्हणताय तुम्ही? अशा काही चाली खेळताय की ठाकरे बंधूंचा केमिकल लोचा असं होतं असं वाटतंय का? कारण तुम्ही मध्येच राज ठाकरेंना भेटतात तुमची नेते मंडळी, आणि असं वाटतं की काय नक्की चाललंय? भाजप कोणाला युती होण्यापासून रोखते की राज ठाकरेंना आपल्याकडे वळवते? मुद्दा आम्ही कोणाला रोखण्याचं काय? ते दोन पक्ष स्वतंत्र आहेत, त्या दोन पक्षांनी घ्यायची भूमिका आहे. हा, कुटुंब म्हणून एकत्र आला तर आनंद आहे. ती हिंदू कार्यपद्धती आहे, ती हिंदू संस्कार आहेत, ती हिंदू कुटुंब पद्धती आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. बरं, त्या दोन पक्षांनी काय भूमिका घेऊया त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी. आतापर्यंत एकत्र का नव्हते हे त्यांना उत्तर जनतेला द्यायला लागेल. बरं, आतापर्यंत सौदार्याचे संबंध नव्हते ते अचानक का झाले याची कारणं चर्चेला येतील. एकदा निर्णय होऊ द्या. ओके, त्या दोघांचा निर्णय होऊ द्या. त्या दोघांचा निर्णय काय होईल, तुमचा काय अंदाज? मी काय पंडित नाहीये. त्यांनी काय निर्णय करायचा त्यांचा विचार आहे, त्यांच्या पक्षाचा विचार आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. अच्छा, पण निर्णय केल्यानंतर 100 प्रश्नांचे बाण त्यांच्या अंगावर येतील एवढं नक्की. भारत पाकिस्तान मॅच जी झाली त्यावरनं राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढलं. त्या व्यंगचित्रात असं वाटतंय की ते आता उद्धव ठाकरेंसोबत जातील आणि भाजपवर त्यांनी टीका केली. व्यंगचित्रावर टीका करण्याचं कारणच नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यंगचित्राचा मी चाहता आहे, सांस्कृतिक कार्यमंत्री आहे. बरं, पण राजकारण करणाऱ्या लोकांना माझा सवाल आहे की तुमचा बालिशपणा आहे. राज ठाकरेजींनी केलेल्या त्या व्यंगचित्रातला मुद्दा हा बालिशपणाचा आहे, दुसरं काही नाही. 2 राष्ट्र एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळतात, यावरना तुम्ही बागुलबुवा करताय. त्या उद्धवजींना आणि राज ठाकरेंना माझा आज सवाल आहे. सॅम पित्रोदा काल म्हणाले पाकिस्तानमध्ये गेल्यावर मला घरात गेल्यासारखं वाटलं, आणि दुसरी घटना एक प्रतिज्ञापत्रामध्ये यासीन मलिक कोर्टासमोर म्हणतोय की जो मास्टर माइंड मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातला हाफिज याला मी पाकिस्तानमध्ये भेटलो, ज्याने मुंबई आणि देशावर हल्ला केला, याबद्दल माझं कौतुक आणि अभिनंदन मनमोहन सिंग यांनी केलं. तो सॅम पित्रोदा आणि ते मनमोहन सिंग हे दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना पाकिस्तानमध्ये गेल्यावर घरी बसल्यासारखं वाटतं, घरात आल्यासारखं वाटतं, घरोबा वाटतो. त्यांच्याशी तुमची युती कशी? पाकिस्तानच्या मुद्द्यावर आम्हाला प्रश्न उद्धवजी तुमचा पक्ष विचारतोय. आमचा थेट सवाल आहे, जे पाकला आणि पाकड्यांना आपल्या घरी घरोबा दाखवतात त्यांच्या बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून कसे? आणि त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याआधी हे हिरवेगार गारगार वारे वाटणाऱ्या उद्धवजींना
या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल की आता तुमची आंदोलनं आणि तुमची तोंडपट्टी ही दोन्ही बंद का झाली आहे? बोलतात ना, संजय राऊत रोज बोलतात काँग्रेसवर ह्या मुद्द्यावर. नाही, पण रोज तुमच्यावर माझा बोलतात. मुद्दा आहे, तुमच्या प्रश्नावर माझं उत्तर आहे. या पाक घरोबा करणाऱ्या काँग्रेसला आता संजय राऊत आणि उद्धवजी प्रश्न का विचारत नाही? आणखीन एक याच्यामधला मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतील तेव्हा त्यांच्यावर प्रश्नांचे बाण सोडले जातील, पण खरोखरी जेव्हा तुम्ही मुंबईची महादशा म्हणता, मुंबईच्या परिस्थितीविषयी बोलता, तेव्हा तुम्ही आणि शिवसेना एकत्रच होते, तेव्हा तुमच्यावर पण बाण येतील, तेव्हा तुम्ही काय करत होता? आमच्या भूमिका आणि उत्तर स्पष्ट आहेत. भाजप मुंबईचा महापौर कधीच नव्हता, भाजपचा स्थायी समिती चेअरमन कधीच नव्हता. आम्ही हिंदुत्वावर बाळासाहेबांबरोबर राहिलो. बाळासाहेबांबरोबर राहिल्याचा आणि त्या शिवसेनेवर राहिल्याचा आम्हाला गर्वच आहे. उद्धवजींनी जेव्हापासून कार्यपद्धती आणि सरकार हातात घेतली, भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही केलं नाही. त्या वेळेला भाजपने ती प्रकरणं उजागर केली आहेत. ज्यांचा महापालिकेचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे. मी सांगू शकतो, क्रॉफर्ड मार्केट विकण्याला केलेला विरोध हा भाजपचा आहे. मुंबईतल्या पाण्यात असलेल्या तुरटीत केलेला भ्रष्टाचार, त्या विरोधातली लढाई भाजपची आहे. महापालिकेत संगणकीकरणाच्या नावावर केलेला भ्रष्टाचार, त्याच्यातली लढाई भाजपची आहे. मोकळ्या भूखंडाला आंदन क्लबला देण्याच्या विरोधातली भूमिका त्याच काळात ती भाजपने घेतली. प्राणी संग्रहालयामध्ये केलेल्या कंत्राटदारावरचा भ्रष्टाचार, त्यातली भूमिका भाजपची आहे. मी असंख्य उदाहरणं दिली, मुंबईकरांना माहिती आहे. पण ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती आहे. उद्धवजींच्या काळात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारी काँग्रेस पण नव्हती, ही भाजपच होती. कारण मुंबईकरांचं हित त्यात होतं. सरकारमध्ये हिंदुत्व म्हणून राहिलो ते बाळासाहेबांचं वचन होतं आणि ती भूमिका आम्ही स्पष्ट मांडतो. या महापालिका निवडणुकीमध्ये महायुती मुंबईमध्ये होणार की महाराष्ट्रातही होणार? काय नाही, महायुतीतच मुंबईत आम्ही लढू, महाराष्ट्रातही लढू आणि मुंबईत महापौर सुद्धा महायुतीच होईल. ठाण्यामध्ये काय करणार? नाही, ठाण्यामध्ये सुद्धा महायुती असेलच. अच्छा, सर्वसाधारणतः महायुतीतच आम्ही निवडणुका लढवणार आहोत. पण जेव्हा शिवसेना आणि भाजप जेव्हा राज्यात सत्तेवर होते, केंद्र सत्तेवर होते, तेव्हा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या होत्या. हेच उद्धवजींचं पाप आहे. एकमेकांच्या विरोधात नाही, तुम्ही थोडी माहिती करून घ्या. उद्धवजींचं वाक्य आहे सत्तेत महाराष्ट्रात असताना आम्ही युतीत सडलो. हा प्रश्न तुम्ही त्यांना कधी विचारलाय? तुम्ही युतीत सडलो म्हटल्यानंतर पुढची लोकसभेची निवडणूक का बरोबर लढलो? आणि म्हणून उद्धवजींकडे 50 प्रश्न येणार आहेत. भाजपने कधीच भूमिका घेतलेली नाही. भाजपने युती त्या काळातही तोडलेली नाही. सत्तेत असताना वेगळे लढण्याचा अहंकार हेच उद्धवजींच्या अधपतनाचं कारण ठरलं आहे. ओके, तुम्ही भारत पाकिस्तान मॅचवरती जय शाह यांचं इतकं कौतुक केलं की लोकांना वाटलं अरे खरोखरी जय शाह काही कोणते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वगैरे आहेत की काय, आणि त्यांचे खरोखरीच काय कारकीर्द आहे. तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका मांडली असं वाटतं की अशी जरा थोडं जास्तच बोललेत. नाही, बिलकुल नाही. ज्यांना माहीत नाही किंवा ज्यांच्या अक्कलेमध्ये वाढ करायला लागेल त्यांच्यासाठी मी बोललोय. ज्यांना काहीच नाही या विषयातलं, जय शाह स्वकर्तृत्वावर जिल्हास्तरीय क्रिकेटच्या निवडणुका लढत लढत ICC पर्यंत पोहोचल्यात. माहिती आहे आपल्याला, माहिती आपल्या दर्शकांना हे माहित नाही म्हणून मी सांगितलं. त्यांच्या कर्तृत्वात राजकारणात ते नाही आहेत. त्यांनी BCCI मध्ये केलेलं नेतृत्व, त्यांनी BCCI ची वाढवलेल्या पुंजीतले निर्णय, त्यांनी केलेला महिला क्रिकेटरांचा सन्मान, त्यांच्या मानधनात केलेल्या वाढ, त्यांच्या काळात जास्त झालेल्या टुर्नामेंट्स, त्यांच्या काळात भारतात केलेल्या टुर्नामेंट्स, अद्वितीय काम केलेलं आहे. आणि टीका करणाऱ्यांची काय अवकात आहे? जे टीका करतात त्यांना भारतीय क्रिकेट प्रशासनातलं काय माहिती आहे? मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष राहिलो, मी BCCIचा ट्रेजरर राहिलो, मी एशियन क्रिकेट काउन्सिलचा सदस्य झालोय. आजही पाकिस्तान बोंब मारतोय, हस्तांदोलन सोडा, त्या पंचावर कारवाई करू शकले नाहीत. इथपर्यंत भारताची भूमिका मांडणारं नेतृत्व क्रिकेटमधलं हे जय शाह आहे. तुमचे वडील जर केंद्रीय गृहमंत्री असेल, तुम्ही पण ICCचे अध्यक्ष झाले असते. कित्येक लोकांचे वडील केंद्रीय गृहमंत्री होते, त्यांचं काय झालं? मी नावं घेऊ? मला नावं घेऊन त्यांना त्यांच्याबद्दल प्रश्नांकित करायचं नाही. कित्येक संरक्षण मंत्री महाराष्ट्रातले झाले, कित्येक देशातले गृहमंत्री झाले, त्यांच्या सुपुत्रांनी काय केलं? त्यामुळे ज्याचं यश झाकळण्यासाठी विपर्यासाचा मदत घेणं हे संविधानिक आर्ग्युमेंट असू शकतं, समजूतदारपणाचं नव्हे. तुमचा आणि विनोद तावडे यांचा फोन होतो का? हो, मित्रच होता मी आणि ते माझे नेते आहेत. काय फोन? आणि असं वाटतं की विनोद तावडे राज्यातून थोडे बाहेर पडलेले आहेत, राज्यातले भाजपवाले पण त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करतात, हे खरं आहे? त्यांना मोठी जबाबदारी आणि मोठं काम आहे. बरं, महाराष्ट्राच्या राजकारणातला भाग ते आहेतच, पण त्यांच्याकडे आज मोठं काम असल्यामुळे त्यांच्या वेळेत
केलेल्या कामातली राज्यांची विभागणी झाली आहे. बरं. विरोधी पुन्हा महाराष्ट्रात कधी कधी येतात, पण असं दिसतं की त्यांच्या वाढदिवसाला देखील शुभेच्छा देण्यासाठी काही सोशल मीडियावरती फारसं काही दिसत नाही. असं का व्हावं? मला तरी असं वाटत नाही. मुळात त्यांना ते अपेक्षितही नसेल. त्यांचं जीवन एक स्वयंसेवकासारखं, सामान्य कार्यकर्त्यासारखं गेलं आहे. तो बडेजावपणाचं नाहीच आहे. बरं. कारण मी त्यांना आज नाही, गेली 40 वर्ष ओळखतो आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा बडेजावपणा भागच नाही. आणि ज्यांना त्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यांनी दिलेलेच आहे. महाराष्ट्रातील भाजपचा तुम्ही असे नेते आहेत की ज्यांना अमित शहाची डायरेक्ट हॉटलाईन कनेक्टेड आहे, खरं आहे का? नाही, असं काही खरं नाही. या सगळ्या वल्गना आहेत, या सगळ्या गॉसिप्स आहेत. माननीय अमित शहाजी हे सगळ्या भाजपच्या नेतृत्वावर तेवढंच प्रेम करतात जेवढं माझ्यावर करतात. ओके. कारण त्यांचं भाजपवर प्रेम आहे, व्यक्तीवर प्रेम नाही. अच्छा. देवेंद्र फडणवीस हे पुढच्या काळामध्ये केंद्रामध्ये जावेत यासाठी तुम्ही शुभेच्छा द्या. देवेंद्र फडणवीसजींनी काय करावं, उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी, त्यांना यश सातत्याने मिळावं, एवढ्या शुभकामना माझ्या नक्की आहेत. पण त्यांनी काम कुठे केलं पाहिजे हा निर्णय त्यांचा आणि पक्षाचा सर्वस्वी आहे. असं वाटतं की आशिष शेलार आधीच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री होते, अनेक महत्वाची खाती होती, पण यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये आशिष शेलारांना थोडंसं जरा काम तुमच्या जोरात सुरू आहे, पण याच्यापेक्षा आणखीन चांगलं खातं देत आलं असतं. यापेक्षा चांगली जबाबदारी माझ्याकडसाठी काही नसेल तीच दिली आहे. आणि माननीय मोदीजी वारंवार म्हणतात विरासत से विकास तक. विरासत आम्हाला हवी आणि विकास पण आम्हाला हवा आहे. मला तर ती दोन्ही कामं दिली आहेत. विरासत म्हणजे सांस्कृतिक विभाग, विकास म्हणजे माहिती तंत्रज्ञान, उद्याची भाषा, आणि दोन्हीचं काम मला देवेंद्रजींनी दिलं. याच्यापेक्षा आनंद येतो काय? वकील असल्याचा फायदा होतो का फार? वकील असल्यामुळे समाजाला मदत करायला उपयोग होतो. नाही, युक्तिवाद करताना आणखी सोपं जातं का? वाद मी करतच नाही. युक्तिवाद असो वा वादविवाद असो, मी संवाद करतो. तरी पण असं वाटतं की नाही आशिषजी हे नेहमी वकिलीच्या भूमिकेतच असतं, जरा थोडंसं वाटलं ते मी बोलतो. ओके. स्पष्ट बोलणं, सहज बोलणं, डोक्यात असेल ते बोलणं आणि मूळ स्वयंसेवक असणं आमच्या बोलण्यात दिसतं. एक मुंबई महापालिकेचा मुद्दा राहिला की भाजप ही मराठीकरणाच्या, महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे मराठी माणूस म्हणून भाजपपेक्षा लोकांना शिवसेना, मनसे यांनी एकत्र यावं असा वाद निर्माण करणारी लोक डोक्यावर पडलेली आहेत. देवेंद्र फडणवीस काय आणि मी काय कराचीवरून आलोय? हे आम्हाला काय शिकवणार मराठी पण? आणि मराठी विषय अभिजात भाषेचा दर्जा काय ह्यांनी आता ज्यांच्यावर बसलंय त्या काँग्रेसने दिला? उद्धवजींना ह्याचं उत्तर द्यायला लागेल की ज्या काँग्रेसच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आंदोलकांना, लहान मुलांना सुद्धा गोळ्या घालून त्यांचा खून केला, त्यांचं बलिदान पडलं, त्या काँग्रेस बरोबर तुम्ही हात मिळवणी केली. तुम्ही काय महाराष्ट्राने मराठी आम्हाला शिकवणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आणि त्या विषयातला मानबिंदू भारतीय नेव्हीच्या झेंड्यावर आणि भारतीय नेव्हीच्या पोशाखावर हा मोदीजींनी आणि भाजपने आणलाय. तुम्ही ज्यांच्यावर आहात त्या काँग्रेसने काय आणलंय आणि तुम्ही काय आणलंय? असे 500 प्रश्न आम्ही त्यांना विचारू. आणि इथल्या मराठी माणसाला संपूर्णतः याच्यावर भरोसा आहे. अहो, माझं स्पष्ट म्हणणं आहे, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने मोदींनी एवढं प्रेम गेल्या 2 दशकात कुठल्याच नेत्यांवर केलेलं नाही. सांगा मला एक पक्ष गेल्या 2-2.5 दशकामध्ये ज्याला महाराष्ट्रात 100च्या वर एका पक्षाला जागा मिळाल्यात. 3 सलग निवडणुका या मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपला मिळाल्या. मी शरद पवार आणि उद्धवजींची शिवसेना यांच्या आकडे विचारत नाही. त्यांनी कधी शतक पण गाठलेलं नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि भाजप हे घट्ट नातं आहे. कारण भाजपची स्थापनाच मुळे मुंबईत झालेली आहे. आणि ज्यांना हे माहीत नाही ते डोक्यावर पडले आहेत. जनता हुशार आहे. पण एवढं तुम्ही सांगता, पण कबूतरखाने सुद्धा हटवले जात नाहीत. कबूतरखान्यात जो न्यायालयीन आदेश आहे तो पाळला जातोय. न्यायालयीन आदेशामध्ये अभ्यासही होतोय, पर्यायी व्यवस्था करा तेही होते. जेव्हा मराठ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये आलं तेव्हा त्यांना खायला दुकानं देखील उघडी होती. त्या विषयात माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला बोलले. त्याची कारणं आणि मीमांसा पोलिसांकडे, मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. त्याच्यावर काही भाष्य नाही करणार. पण हिंदी भाषेची सक्ती हा देखील भाजपचाच अजेंडा होता. सक्ती नाहीच आहे ना, म्हणून तर म्हटलं डोक्यावर पडली ती लोक. सक्ती नाही हा जर खरं म्हणजे मला माहित नाही कशा अर्थानं सक्ती नाही. हे थोडं GR वाचा, शासन निर्णय वाचा, आपल्याला कळेल. 13 वेगवेगळ्या ऑप्शनल भाषांमधली एक भाषा हिंदी आहे. ऑप्शनल भाषा म्हणून पण हिंदी नको.
असा विरोध करणं हट्टीपणा आहे. या राज्यामध्ये सक्ती केवळ मराठीची आहे, पण तुम्हाला इंग्लिश चालेल पण ऑप्शनल हिंदी नको, हा बेबनावपणा आहे. त्यामुळे हिंदीची सक्ती ही फ्रेजच चुकीची आहे आणि म्हणून हे लोक डोक्यावर पडले. पण त्याच हिंदी सक्तीमुळे परत हिंदी सक्तीमुळे अरे जो सत्य आहे तो शासन निर्णय मी आपल्याला सांगितलं. मी तो शासन निर्णय वाचलेला आहे. हा. आणि तुम्ही ज्या भाषा म्हणताय त्या भाषा शिकण्यासाठी पुन्हा ऑनलाईन करा, 20 विद्यार्थ्यांनी एकत्र या, त्यानंतर आम्ही ती तुमची शिक्षक ठेवण्याची व्यवस्था करू, असं आहे. ती अप्रत्यक्षरित्या माझ्या मते, मी उघडपणे तुम्हाला सांगतो, ती सक्तीच आहे वेगळ्या. मग व्यवस्था कशा करायच्या? पहिलीच्या मुलाला ऑनलाईन काय शिकवणार तुम्ही? पहिलीच्या मुलांना 20 एकत्र विषयांतर करू नका. विषय चाललाय भाषेचा. आज या राज्यामध्ये आपल्याला माहितीये का की 10% पहिलीतली मुलं राज्य सरकारच्या शाळेत जाणारी 3 भाषा शिकता आहेत हिंदी सहित. 5वी पासून नाही, पहिलीपासून 10% अन्य विद्यार्थी हे जे ICSE, IB, कॅम्ब्रिज या बोर्डात याच राज्यात शिकतायत, त्या 3 भाषा शिकतायत हिंदी सहित पहिलीपासून. मग तुम्ही दुजाभाव का करताय? केवळ विपर्यासाचं राजकारण हा विकासाचं होऊ शकत नाही. हिंदी हा ऑप्शनल 3रा विषय असला पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली. आणि शिक्षकांची व्यवस्था ही हिंदीची अवेलेबल होती किंवा मराठी शिक्षक हिंदी शिकवू शकतात म्हणून हिंदी हा तुम्हाला ऑप्शनल महत्वाचा. अन्य कोणी हवं असतील तर त्यांनाही शिक्षक आम्ही देऊ, पण एकाच वर्गात 3 मुलांनी गुजराती, 2 मुलांनी तामिळ, एकाने बंगाली, तर काय शिक्षक देणार? म्हणून हा मुद्दा आहे की किमान 20 मुलं तरी एकत्र आली तर आम्ही तुम्हाला शिक्षकांची व्यवस्था करू. नसपेक्षा जर एकटी आली तर ऑनलाईन शिकवू. ही व्यावहारिकता आहे. तुम्ही ठामपणे अजूनही सांगू शकता केम्ब्रिज किंवा इतर IBच्या बोर्ड त्याच्यामध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवली जाते? होय, आत्ता शिकवली जाते. आणि तो निर्णय आपण घेतला. किंबहुना ठाकरे परिवारातील मुलांनी सुद्धा 3 भाषा शिकलेल्या आहेत, पण अन्य पोरांनी शिकू नये, त्यांची भूमिका आहे. त्यामुळे जी नरेंद्र जाधव समिती आहे त्या समितीला नाही, त्यावर मी भाष्य करत नाही. त्या समितीचा आपला अहवाल येईल तो येईल. बरं, ओके. आशिष शेलार, जेव्हा मुंबईमध्ये सर्वपक्षी मित्र संबंधित होतात, तुम्ही क्रिकेट संघटनेमध्ये कशा प्रकारचं तुमचं राजकारण किंवा खेळाचं कसं करता? तुम्ही सगळ्यांना कशा पद्धतीने हँडल करता हे जरा सांगा की, तुमचं गुपित जरा सांगा. नाही, गुपित काही नाही. आपलं मन मोकळं असलं, सगळ्यांमध्ये जे समर्थ रामदासांनी सांगितलंय, सगळ्यांशी एक बना, बरं, असा विश्वास असला की सगळं जमतंय. बाकी विचारधारेची लढाई आहे, तत्वांशी लढाई आहे, तो वेगळा विषय. तुमचं शरद पवारांशी जमतं त्या संघटनेमध्ये? जमण्याचा विषय, आम्ही एकत्र काम करतो. ते वरिष्ठ आहेत माझ्यापेक्षा मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये. ते अध्यक्ष राहिले, मी अध्यक्ष राहिलोय. आणि एकत्र काम करून क्रिकेटचा भलं करण्याचा विचार करणं. हे शरद पवार काय तिकडे, मिलिंद नार्वेकर पण आहेत तिथे, नारायण राणे पण आहेत, अन्य लोक आहेत. अच्छा, त्यामुळे तुमच्यासाठी तो काही तुमचा स्वभाव गल्लत करू नये. बरं, राजकीय भूमिकांमध्ये ते मोकळे आहेत, आम्ही मोकळे आहोत. पण असं आमच्या सारख्या सामान्य माणसाला असं वाटतं हे रोज एकमेकांवरती टीका करतात आणि नंतर एकाच टेबलवर बसून नाही. मग ह्याचा अजून संस्कृती महाराष्ट्राची काय पाहिजे? मारामारी झिंजा ओढल्या पाहिजेत? तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधकाला रोज बुद्धे मारले पाहिजेत, कपडे काढले पाहिजेत, झिंजा ओढल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे? ही महाराष्ट्राची अपेक्षा नाही आहे. तत्व, मुद्दे, विकास, कार्यपद्धती यावर विरोधक जरूर, पण सहज भेटले तर रामराम करणं नाही, मारमार करणं ही आमची प्रवृत्ती नाही. हा सल्ला तुम्ही गोपीचंद पडळकर यांना देणार? सगळ्यांनाच. मला लागू आहे, दुसऱ्याला का देऊ? हीच महाराष्ट्राला अपेक्षा आहे. ओके. मी कोणाचं नाव कशाला घेऊ? तिकडच्यांनाही तो लागू आहे. जे गोपीचंद पडळकरांना त्रास देत असतील त्यांनाही तो लागू आहे. मी गोपीचंद पडळकरांच्या वाक्याचं समर्थन नाही करत आहे. ओके. तर हे होते आशिष शेलार. अतिशय खुल्या आणि दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.